कोण आपलं आणि कोण फेक हे ओळखायला चेहऱ्यावरचं स्माइल नाही तर मनातलं सायलेन्स वाचायला शिकता आलं पाहिजे. कारण काही लोक शब्दांनी नाही तर वागण्याने खोटं बोलत असतात. आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी असा अनुभव घेतो की एखादी व्यक्ती आपल्याशी खूप चांगलं वागते, गोड बोलते, आपल्यासोबत हसते, खेळते, पण आतून मात्र काहीतरी वेगळं सुरू असतं आणि ते आपल्याला ओळखता येत नाही. आणि मग प्रश्न पडतो, खरंच ही व्यक्ती आपली आहे का की फक्त दिखावा करत आहे? आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. समोरच्याच्या मनात काय सुरू आहे हे कसं ओळखायचं? सर्वात प्रथम पहिला पहा, शब्दांपेक्षा समोरच्या व्यक्तीचं वागणं पाहत चला. काही लोक खूप छान बोलतात, तू खूप खास आहेस, तू चांगली आहेस, मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते ना, तेव्हा ते गायब होतात. लक्षात ठेवा, खरा माणूस हा कधीही बोलून दाखवत नाही, तर तो वेळ आली ना की आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. दुसरा मुद्दा म्हणजे तुमच्या यशावर त्यांची प्रतिक्रिया काय असते हे देखील लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही काही चांगलं करता, तुमचं कौतुक होतं, तेव्हा खरे लोक मनापासून आनंदी होतात. पण फेक लोक मात्र वरवर काँग्रेस करतात, आनंदी असल्याचं नाटक करतात, पण आतून मात्र ते आपल्यावर जळत असतात. डोळ्यांमध्ये आनंद दिसत नसेल तर शब्दांवर विश्वास कधीही ठेवू नका. तिसरा मुद्दा म्हणजे सतत तुलना करणारे लोक. तो बघ किती पुढे गेला आहे, तू अजून काहीच केलं नाहीस. असे लोक तुमचा आत्मविश्वास तोडतात, कारण त्यांना तुमचं पुढे जाणं सहन होत नाही. जो तुम्हाला कमी दाखवतो तो कधीच तुमचा नसतो. पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्या मागे वेगळं, समोर वेगळं. समोर खूप गोड गोड बोलतात, पण मागे तुमच्याबद्दल बोलणं हे वाईटच ठरतं त्यांचं. हे फेक लोकांचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. खरा माणूस तुमच्या मागेही तुमचं रक्षणच करतो, तुमच्याविषयी चांगलाच बोलतो. तुमच्या भावनांची कदर नसते काही लोकांना. तुम्ही दुखावलेले असताना त्यांना काहीच फरक पडत नाही. ते तुमचं ऐकतही नाही, तुमच्या भावना समजून देखील घेत नाहीत. तुमच्या भावना कदाचित समजतही असतील, पण ते दुर्लक्ष करतात. तो तुमचा माणूस कधीच नसतो. एक महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कधी कधी आपण लोकांना आपलं मानतो कारण आपल्याला त्यांची सवय लागलेली असते. पण सवय आणि आपलेपणा या दोन गोष्टी वेगवेगळ्या असतात, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. सवय सुटली की बऱ्याचदा दुखतं, त्रास होतो, पण खोटं नातं तुटलं ना की आयुष्य नक्कीच सावरतं. म्हणूनच खोट्या नात्यांची ओळख वेळीच पटवायला शिका. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक नातं माणसाला चुकीचं समजू नका. कारण खरे लोक कमी बोलतात, पण मनापासून साथ देणारे जे आपले असतात ते खरे खरे लोक असतात. अशा लोकांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे. प्रत्येक हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवत बसू नका. प्रत्येक शांत माणसाला चुकीचंही समजू नका. कारण खरे लोक कमी बोलतात पण मनापासून साथ देतात आणि फेक लोक जास्तच बोलतात पण वेळ आली की साथ सोडून जातात. तुमच्या आयुष्यात कोण राहायला पात्र आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमच्याकडेच असायला हवा. तो इतरत्र कोणीही घेता कामा नये. जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा अधिकार दुसऱ्यांना दिलात तर तुम्ही नक्कीच दुःखी राहाल. कधी तुमच्या लक्षात आले का, आपण एखाद्या व्यक्तीशी बोलतो पण त्याच्या चेहऱ्यावर एक आणि मनात मात्र काहीतरी वेगळं सुरू असतं. कोणी समोर गोड बोलतं पण मागे मात्र जाऊन आपल्याबद्दल चुकीचं पसरवतं आणि आपण मात्र ती माझ्यासाठी खूप चांगला आहे असं समजून बसतो. त्या व्यक्तीला आपलं मानतो, पण खरं काय आहे माहितीये का? लोकांच्या शब्दांवर नाही तर त्यांच्या वागण्यावर, त्यांच्या सवयींवर लक्ष दिलं ना तर त्यांच्या मनात काय चाललंय हे सहज समजतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच तर शिकणार आहोत, लोकांच्या मनाचा अंदाज कसा घ्यायचा, कोण आपलं आहे आणि कोण फक्त दाखवतोय, आणि सर्वात महत्वाचं स्वतःला फसवणं कसं थांबवायचं इतरत्र लोकांपासून. सर्वात प्रथम पहा, लोक काय बोलतात वर्सेस काय विचार करतात याचा विचार करा. लोक कधीही त्यांच्या मनातलं थेट बोलत नाहीत. ते काय बोलतात ते परिस्थितीनुसार असतं, पण ते काय करतात ते त्यांच्या खऱ्या स्वभावाचं रिफ्लेक्शन असतं. उदाहरण पहा, कोणी म्हणेल तू खूप महत्वाची आहेस माझ्यासाठी, पण वेळ आली ना की तोच माणूस तुमच्यासाठी साधी वेळ सुद्धा देत नाही आणि साथ देखील देत नाही. म्हणजे शब्द नाही, ऍक्शन खरा असतो. जर कोणाचं मन समजून घ्यायचं असेल तर त्याच्या बोलण्यापेक्षा वागणं ऑब्झर्व करा. दुसरा म्हणजे बॉडी लँग्वेज समजून घ्या. एखाद्या व्यक्तीचं शरीर
हे खूप काही सांगत असतं. डोळ्यात डोळे न पाहणं, सतत फोनमध्ये व्यस्त राहणं, जबरदस्तीचं हसणं, अचानक विषय बदलणं किंवा आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं, हे सगळं काय सांगतं? तो माणूस कम्फर्टेबल नाही किंवा काहीतरी लपवत आहे किंवा त्याला आपल्याशी बोलण्याची इच्छाच नाही. या गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही काही विचारलं आणि समोरचा पात्र लगेच विषय बदलतो. तो त्या तुमच्या बोलण्याला काहीही महत्त्व देत नाही. समजा तिथे काहीतरी आहे जे तो सांगू इच्छित नाही किंवा त्याचे शब्द हे खोटे असू शकतात, पण बॉडी लँग्वेज ही कधीही खोटं बोलत नाही. समोरच्या व्यक्तीला आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे कन्सिस्टन्सी. बघा, वागण्यात सातत्य. कोणत्याही व्यक्तीचा खरा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याच्या वागण्यात सातत्य काय आहे ते पहा. उदाहरणार्थ, कधी खूप चांगलं वागतो, कधी पूर्णपणे इग्नोर करतो, कधी खूप प्रेम दाखवतो, कधी पूर्णपणे तुटक वागतो, कधी दूर निघून जातो. असं का होतं याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण तो माणूस तुमच्यावर नाही तर त्याच्या मूडवर चालतो, त्याच्या मूडप्रमाणे जगतो. ज्याचं वागणं स्थिर नाही त्याचं मनही स्थिर नसतं. अशी लोक इतरांवर त्यांची मतं लादतात, त्यांचं मूड लादतात. पुढचा मुद्दा म्हणजे लोक तुमच्याशी कसे वागतात ते नाही, तर गरजेच्या वेळी ते कसे वागतात ते पाहायला शिका. सगळेच लोक चांगले असतात असंही नाही. जोपर्यंत त्यांना तुमची गरज असते ना तोपर्यंतच ते चांगले असतात. पण तुम्ही डाऊन असताना, तुम्हाला सपोर्ट हवा असताना तुम्ही काही देऊच शकत नाही. अशा वेळी मात्र कोण तुमच्यासोबत उभं राहतं याकडे लक्ष द्या. तिथेच खरा चेहरा दिसतो. गरजेच्या वेळी जो सोबत असतो तोच खरा आपला असतो. पुढचं म्हणजे ओव्हर स्वीट लोकांपासून सावध राहा. मग तुम्ही म्हणाल, ओव्हर स्वीट लोक म्हणजे कसे? खूप जास्त गोड बोलणारी असतात ही लोक. नेहमी चांगलं असतात असं नाही, ते तुम्हाला इम्प्रेस करत असतात किंवा काहीतरी मिळवण्यासाठी जवळ येतात. अशा लोकांना नक्की ओळखायला शिका. उदाहरणार्थ पहा, सतत प्रेस करणे, तुमच्याशी ऍग्री होणे, तुमचं प्रत्येक मताशी सहमती दर्शवणे, तुझं बरोबर आहे असं म्हणत राहणं, आपल्याला प्रोत्साहन देत राहणं. ज्यांना खूपच गोड बोलायची सवय असते ना, त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. पुढचा महत्वाचा भाग म्हणजे मनाची भावना इग्नोर करू नका. कधी कधी आपल्याला आतून वाटतं हा माणूस काहीतरीच बोलत आहे किंवा काहीतरी बोलत नाही, ही सिच्युएशन ठीक नाही बरं का. पण आपण काय करतो, त्या फिलिंग्सलाच इग्नोर करतो आणि नंतर मात्र आपणच दुखावतो. तुमचं मन हे आधीच सिग्नल देत असतं पहा, फक्त आपण ते ऐकत नाही. पुढचं म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग बनवता आलं पाहिजे. जर तुम्हाला लोकांच्या मनाचा अंदाज घ्यायचा असेल ना, इमोशनल होणं कमी करा. सर्वात प्रथम आपण काय करतो, खूप गुंतवणूक करतो भावनेची. ती गुंतवणूक हव्या त्या ठिकाणीच करायला शिका. लगेच ट्रस्ट करू नका, ऑब्झर्व करा, रिॲक्ट नाही. लोकांना समजून घ्या पण स्वतःला हरू नका. ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे ना, तोच दुसऱ्यांना नीट ओळखू शकतो. शेवटी फक्त गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय बोलतात ते नाही, तर ते तुमच्यासोबत कसं वागतात ते पाहायला शिका. कारण शब्द बदलतात पण वागणं सत्य नसतं. काहीतरी सत्य सांगूनही जात. आणि आयुष्यात शांत राहायचं असेल तर सगळ्यांना ओळखता आलं पाहिजे, पण सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. पुढचा पार्ट म्हणजे लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे कसं ओळखायचं. कधी तुम्हाला असं वाटतं का, हा माणूस माझ्याबद्दल खरंच काय विचार करतो, हा कधी प्रश्न पडतो का? हे समजण्यासाठी एक सिंपल ट्रिक वापरा. तो तुमच्याबद्दल इतरांसमोर कसं बोलतो ते पहा, ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. जर एखादा माणूस तुमच्यासमोर गोड गोड बोलतोय आणि इतरांसमोर मात्र तुमची मजाक चेष्टा करतोय, तुमची खिल्ली उडवतोय, समजा त्याच्या मनात रिस्पेक्ट अजिबात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही नसताना ते तुमचं नाव कसं घेतात, तुमच्या मागे तुमच्याबद्दल काय बोललं जातं, तिथेच तर खरं ट्रूथ लपलेलं असतं. हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. सायलेन्स, शांत राहणं, हे सगळ्यात मोठं आपलं शस्त्र आहे. प्रत्येक वेळी रिॲक्शन देणं गरजेचं नसतं. काही वेळा शांत राहणं जास्त पॉवरफुल असतं. जेव्हा तुम्ही शांत राहता, लोक स्वतःहून तुमच्याशी बोलायला लागतात. त्यांचा खरा स्वभाव हा बाहेर येतो. जे लोक खरंच तुम्हाला मानतात, उदाहरणार्थ कोणी तुम्हाला प्रोक करत असेल
आणि तुम्ही काहीच बोलला नाही, काही वेळात तोच माणूस स्वतःच एक्सपोज होतो. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, ते एक ताकद आहे. पुढचं म्हणजे फेक वर्सेस रिअल लोक ओळखण्याचे 3 संकेत असतात. ते आपल्याला मिळणं किंवा त्याची आपल्याला जाणीव होणं गरजेचं असतं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे पहा, फेक आणि रिअल लोक हे कसे ओळखायचे. पहा, फेक लोक काय करतात, फक्त गरज असताना कॉल करतात, तुमच्याशी कंपॅरिझन करतात, तुमच्या यशावर खुश होत नाहीत. रिअल लोक तुमच्या वाईट काळात सोबत असतात, तुमच्या सक्सेसवर जनरली खुश होतात, तुमचं ग्रोथ पाहून सपोर्ट करतात. रिअल लोक कमी असतात पण तेच आयुष्यभर सोबत राहतात. कधी कधी आपण खूप इम्पॉर्टंट देतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, त्यांच्यासाठी बदलतो, त्यांच्यासाठी स्वतःला दुखवतो, पण शेवटी काय, तेच लोक आपल्याला इग्नोरही करतात, आपली किंमत करत नाही. आणि तेव्हा मात्र कळतं की आपण चुकीच्या लोकांना इम्पॉर्टंट दिली. ज्यांना तुमची किंमत नाही अशी लोक, त्यांच्यासाठी स्वतःला बदलणं आजच थांबवा. आयुष्यात सगळ्यात मोठी चूक कोणती असते माहितीये का? लोकांनी तुम्हाला समजून न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवणं, जे चुकीचे आहेत. म्हणून लोकांना ओळखा, योग्य लोकांना ओळखा, त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःची किंमत ही कधीही कमी होऊ देऊ नका. कारण जग तुम्हाला तेवढीच व्हॅल्यू देतं जितकी तुम्ही स्वतःला देता. आणि त्याहून अधिक महत्वाचं म्हणजे कधी कधी आपण खूप उशिरा समजून घेतो की ज्यांना आपला आपण मानतो ते खरं तर फक्त आपल्या आयुष्यातील एक धडाच होते. हो, काही लोक आपल्यासाठी कायमचे नसतात, ते येतात, आपल्याला काही शिकवतात आणि निघूनही जातात. आणि त्या निघून जाण्यातच आपल्याला एक मोठं सत्य समजतं. ते प्रत्येक जवळ येणारा माणूस आपला नसतो आणि प्रत्येक दूर जाणारा माणूस हा चुकीचाही नसतो. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? जे खरे चेहरे असतात ना, ते कधीच मोठे मोठे वचन देत नाहीत, ते फक्त शांतपणे तुमच्या आयुष्यात उभे राहतात. पण जे फेक असतात ते नेहमी शब्दांनी नातं बनतात आणि वेळ आली की त्यांच्या शब्दांनी तुम्हाला तोडून टाकतात. म्हणून आता लोकांना बदलण्याचे प्रयत्न करू नका, त्यांना ओळखायला शिका. कारण जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमची उपस्थिती ही वायाच जाते. तुमचं मन हे खूप स्वच्छ असेल तर लोक तुम्हाला वापरतीलच, फसवतील. पण अशा लोकांना वेळीच ओळखता आलं पाहिजे आणि कदाचित अशी लोक सोडूनही जातील. पण लक्षात ठेवा, तुमचं स्वच्छ मन ही तुमची कमजोरी नाही, तर तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. एक दिवस असाही येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, खूप चांगलं झालं मी अशा लोकांपासून दूर झाले. जे फेक लोक होते ते दूर गेले, नाहीतर मी खऱ्या लोकांना कधीच ओळखलं नसतं. शेवटी काय, म्हणूनच तर आयुष्यात लोक कमी ठेवा पण खरे ठेवा. कारण फेक लोकांनी भरलेल्या गर्दीचा भाग बनण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं, शांत. जर तुम्हालाही असं वाटत असेल की आयुष्यात खरे आणि फेक लोक ओळखणं हे खूप गरजेचं आहे, तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. कारण इथे फक्त शब्द नाही तर प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या आयुष्याचा एक आरसा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि इतरांबरोबर शेअर करा. कारण की प्रत्येकाला जीवनामध्ये या गोष्टीची जाणीव होणं गरजेचं असतं. पुन्हा भेटूया नवीन सकारात्मक विचारांना घेऊन. धन्यवाद.